नमस्कार, मी श्वेता अंकले. तरुण भारतच्या न्यूज बुलेटिन मध्ये आपल्या सर्वांचे स्वागत. आता पाहूया ठळक घडामोडी. विद्यार्थ्यांना सहलीला घेऊन जाणाऱ्या बसचा अपघात झालाय. खानापूरहून म्हैसूरकडे निघालेली स्कूल बस दुभाजकाला धडकून पलटी झाली. या अपघातात बसमधील मुले किरकोळ जखमी झाली असून चिंता करण्याचं कारण नाही. याबाबत समजलेली माहिती अशी की खानापूर येथील शांतिनिकेतन शाळेच्या मुलांची सहल म्हैसूरला गेली होती. सहल संपवून खानापूरला परतत असताना म्हैसूरमधील फाउंटन सर्कल जवळ ही घटना घडली. यामध्ये 10हून अधिक मुले किरकोळ जखमी झाली आहेत. बसमध्ये सुमारे 30 मुले असल्याची माहिती मिळाली असून जखमी मुलांना म्हैसूरच्या KR रुग्णालयात दाखल करण्यात आलं आहे असं समजतं. राज्यातील सर्व शाळा आणि महाविद्यालयांमध्ये राज्यघटनेच्या प्रस्तावनेचे वाचन अनिवार्य करण्यात आले असल्याचे मुख्यमंत्री सिद्धरामय्या यांनी सांगितले. दरम्यान राज्यघटनेबाबत जनजागृती करण्याच्या प्रयत्नांचा एक भाग म्हणून राज्य सरकारने बेंगळूर, बेळगावसह राज्यातील 10 प्रमुख शहरांमधील उद्यानांमध्ये घटनेच्या प्रास्ताविकेची प्रतिकृती तयार करण्याचा निर्णय घेतलाय. विधानसौध येथे पत्रकारांशी बोलताना सिद्धरामय्या म्हणाले की सर्व मुलांना राज्यघटना समजली पाहिजे. त्यामुळेच आम्ही शाळांमध्ये राज्यघटनेच्या प्रस्तावनेचे वाचन अनिवार्य करत आहोत. आज घटना स्वीकारून 75 वर्षे पूर्ण होत आहेत. हा दिवस आपण घटना दिन म्हणून साजरा करतो असे त्यांनी स्पष्ट केले. अखेर महाराष्ट्राच्या मुख्यमंत्रीपदाच्या नावावर शिक्कामोर्तब झालं असल्याची चर्चा जोरदार चालू आहे. मुख्यमंत्री पदासाठी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी देवेंद्र फडणवीस यांच्या नावाला पसंती दिल्याची माहिती भाजपच्या वरिष्ठ नेत्यांनी दिली आहे. राष्ट्रीय स्वयंसेवक संघासोबतच पंतप्रधानांचीही फडणवीस यांच्या नावाला पसंती असून शुक्रवारी अधिकृत घोषणा होण्याची शक्यता आहे. राज्याच्या मुख्यमंत्रीपदी कोणाची नियुक्ती होईल याबाबतचा पेच निकालानंतर 4थ्या दिवशीही कायम असून याबाबत भाजप हायकमांडनं काहीही निर्णय अद्याप घेतला नसल्याचे कळते. शहरामध्ये मालमत्ता कर चुकवणाऱ्यांची संख्या मोठ्या प्रमाणात आहे. त्यामुळे महापालिकेने शहरातील कर न भरलेल्या दुकानदारांविरुद्ध आणि अतिक्रमण हटवण्याच्या कारवाईला सुरुवात केली आहे. आज बुधवारी सकाळी महापालिकेच्या महसूल उपायुक्त रेश्मा तालीकोटी यांच्या नेतृत्वाखाली बेळगाव शहरातील नेहरू नगर येथील RN शेट्टी पॉलिटेक्निक कॉलेज समोर असलेल्या दत्त वडापाव सेंटर, सलगर अमृत चहा कॅफे, अंबारी ज्यूस सेंटर येथून अतिक्रमण हटवून कर न भरणाऱ्या दुकानांना टाळं ठोकलं गेलं. कर भाडे थकबाकी असलेले आणि अतिक्रमण करणाऱ्या दुकानदारांविरुद्ध कारवाई केली आहे. महापालिकेच्या मालकीच्या एकूण 14 दुकानदारांपैकी फक्त 3 जणांनी भाडं भरलं आहे. अन्य दुकानांची एकूण 36 लाख रुपयांची थकबाकी असल्यानं ही कारवाई सुरू करण्यात आली आहे. येत्या 9 ते 20 डिसेंबर या कालावधीत होणाऱ्या हिवाळी अधिवेशनाच्या निमित्ताने कोणतीही समस्या निर्माण होऊ नये, अधिवेशन सुरळीत व्हावे या दृष्टीने प्रशासन कामाला लागलं आहे. एरवी सर्वसामान्यांच्या समस्यांकडे न पाहणाऱ्या प्रशासनाला शहर परिसरात विविध समस्या असल्याचं दिसू लागलं आहे. त्या अनुषंगाने रस्त्यांची दुरुस्ती, रंगरंगोटी आदी कामे हाती घेण्यात आली आहेत. अधिवेशनाच्या निमित्ताने आमदार, मंत्री बेळगाव शहरात येतात. त्याचवेळी रस्त्यांची साफसफाई आणि डागडुजी केली जाते. आता राज्य विधिमंडळाचे हिवाळी अधिवेशन सुरू होणार असल्यानं रस्त्याची साफसफाई आणि दुरुस्ती केली जात आहे. भारत हा एक धर्मनिरपेक्ष देश आहे. प्रत्येक नागरिकाला त्याच्या आवडीचा धर्म आचरणात आणण्याचा आणि तो स्वीकारण्याचा अधिकार आहे. असे असले तरी धर्मावरील दुहेरी दावे योग्य नाहीत. धर्माने ख्रिश्चन असणाऱ्या व्यक्तीने नोकरीत आरक्षण मिळवण्याच्या उद्देशाने हिंदू धर्म स्वीकारणे हे आरक्षणाच्याच विरोधात जाईल. तसेच संविधानाची फसवणूक होईल असे निरीक्षण नोंदवत सरकारी नोकरीत आरक्षणाचा लाभ मिळण्याची मागणी करणारी याचिका सर्वोच्च न्यायालयाने फेटाळली. बेळगाव जिल्ह्यातील अय्यप्पा स्वामी भक्तांना कोलम येथील सबरीमलाला जाण्यासाठी हुबळी कोलम, बेळगाव कोलम अशी विशेष रेल्वे सेवा सुरू करण्यात आली आहे. प्रत्येकी 6 फेऱ्या आहेत. प्रवाशांची अधिक गर्दी लक्षात घेऊन ही रेल्वे सुरू करण्यात आली आहे. खासदार इराण्णा कडाडी यांनी प्रयत्न केला असून त्यांनी ही माहिती दिली. हुबळीतून 5 डिसेंबर तर बेळगावातून 9 डिसेंबर पासून ही रेल्वे धावेल. रेल्वे क्रमांक 07313 हुबळी कोलम या दरम्यान 5, 12, 19 व 26 डिसेंबर तसेच 2 व 9 जानेवारी या दरम्यान एकूण 6 गाड्या सोडल्या जाणार आहेत.
कोल्हापूर व बेळगाव सीमा भागातील विभागात 40हून अधिक साखर कारखाने असून 30हून अधिक कारखान्यांनी हंगाम सुरू केलाय। सीमा भागातील साखर कारखान्यांकडे एकूण 2,00,000 हेक्टर ऊसाच्या नोंदी झाल्या आहेत। निवडणुकीमुळे किमान 15 दिवस आधीच साखर कारखान्यांचा हंगाम पुढे गेलाय। आता निवडणूक संपल्यानंतर तोडणी वाहतूकदार व शेतकऱ्यांच्यात ऊस तोडणीच्या कामाची लगबग सुरू झाली आहे। साखर कारखान्यांनी 5.5 लाख टन ऊस गाळप करून 5,60,000 क्विंटल साखरेचे उत्पादन घेतले आहे। नगर राजभाषा कार्यान्वयन समिती बँक व विमा बेळगाव यांच्या वतीने नुकतेच हिंदी कार्यशाळेचे आयोजन करण्यात आले होते। या अंतर्गत ओरिएंटल इन्शुरन्स कंपनी लिमिटेड विभागीय कार्यालय बेळगाव तर्फे कन्नड साहित्य भवन येथे अंताक्षरी स्पर्धा पार पडल्या। राजभाषा विभाग, गृह मंत्रालय, भारत सरकार अंतर्गत कार्यरत असलेल्या नरागावच्या अध्यक्षा आरती रौरनियार आणि क्षेत्रीय प्रमुख युनियन बँक ऑफ इंडिया क्षेत्रीय कार्यालय बेळगाव यांच्या हस्ते कार्यक्रमाचे उद्घाटन करण्यात आले। यावेळी आपली राजभाषा हिंदी असून ती अधिकृत आहे, त्याबद्दल आपण सर्वांनी अभिमान बाळगला पाहिजे आणि ती आपल्या दैनंदिन वापरात कार्यालयीन कामामध्ये तिचा आवर्जून वापर करण्यात यावा, असे आरती रौरनियार यांनी सांगितले। या प्रसंगी शंकर पुजारी, विभागीय व्यवस्थापक, ओरिएंटल इन्शुरन्स कंपनी लिमिटेड बेळगाव आणि त्यांच्या संपूर्ण टीमने अंताक्षरी स्पर्धा आयोजित केल्याबद्दल त्यांचे आभार मानण्यात आले। अंताक्षरी स्पर्धेत दी ओरिएंटल इन्शुरन्स कंपनी लिमिटेड विभागीय कार्यालय बेळगाव प्रथम क्रमांक, न्यू इंडिया इन्शुरन्स कंपनी विभागीय कार्यालय बेळगाव द्वितीय क्रमांक आणि स्टेट बँक ऑफ इंडिया प्रादेशिक व्यवसाय कार्यालय बेळगाव यांनी तिसरा क्रमांक पटकावला। कॅनरा बँकेचे राजभाषा अधिकारी गणेश गुजर आणि युनियन बँक ऑफ इंडियाचे राजभाषा अधिकारी वेद प्रकाश यांनी राजभाषा धोरण, नियम आणि कंठस्थ 2.0 सॉफ्टवेअर कसे वापरावे याबद्दल उपस्थितांना सविस्तर माहिती दिली। सादर आहे लोकमान्य दुर्गा शक्ती योजना, जी देते तुमच्या गुंतवणुकीवर 10.25% परतावा, तेही फक्त 18 महिन्यांमध्ये। सोबत 1 लाखापर्यंत व्यक्तिगत अपघाती विमा विनामूल्य उपलब्ध। अधिक माहितीसाठी आजच कॉल करा 1800-212-4050। फक्त सभासदांकरिता, अटी लागू। लोकमान्य, जिथं पैसा वाढतो आणि नातं वृद्धिंगत होतं। अनेक राज्यांमधील लाखो भक्तांचे श्रद्धास्थान असलेल्या सौंदत्ती येथील श्री रेणुका देवस्थानसाठी रेल्वे मार्गाचा प्रस्ताव रेल्वे मंत्रालयासमोर मांडण्यात आलाय। खासदार जगदीश शेट्टर यांनी केंद्रीय रेल्वे मंत्री अश्विनी वैष्णव यांची भेट घेऊन लोकापूर सौंदत्ती धारवाड या नव्या रेल्वे मार्गाची मागणी केली आहे। या रेल्वे मार्गामुळे लाखो रेणुका भक्तांची चांगली सोय होणार आहे, असेही खासदार शेट्टर यांनी सांगितले। यावेळी पुढे बोलताना खासदार शेट्टर म्हणाले की केंद्र शासनाच्या अनुदानातून सौंदत्ती रेणुका देवस्थान या परिसरात यापूर्वीच विविध योजना मार्गी लावण्यात आल्या आहेत। याबाबत चर्चा करण्यात आली, तसेच रेल्वे मार्ग निर्मितीबाबत सर्वेक्षणासाठीही चर्चा झाली। एंजल फाउंडेशनच्या वतीने मंगळागौर स्पर्धा, पारंपरिक वैयक्तिक फॅशन शो आणि मंगळागौर ग्रुप डान्स स्पर्धा बनशंकरी मंदिर भडकल गल्ली बेळगाव येथील सभागृहात मोठ्या उत्साहात पार पडल्या। कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी एंजल फाउंडेशनच्या अध्यक्षा मीना बेनके या होत्या। प्रमुख पाहुणे म्हणून खानापूर जय जवान जय किसान संघाचे अध्यक्ष गोविंद पाटील, माजी नगरसेविका वैशाली हुलजी आदी उपस्थित होते। या स्पर्धांमध्ये विविध अशा लोककला, लोकसंस्कृती, लोकपरंपरा आणि मराठमोळं वैशिष्ट्य असणारं प्रदर्शन सादरीकरण करण्यात आले। मंगळागौर स्पर्धेत प्रथम क्रमांक नाविन्य ग्रुप महिला मंडळ टिळकवाडी, द्वितीय क्रमांक नक्षत्र ग्रुप महिला मंडळ नार्वेकर गल्ली, तृतीय क्रमांक नवदुर्गा महिला मंडळ वडगाव यांनी पटकावले। 9 वारी पारंपरिक सांस्कृतिक फॅशन शो मध्ये प्रथम क्रमांक पुष्पा जाधव, द्वितीय क्रमांक रितू शिंदोळकर, तृतीय क्रमांक आरती शिंदे यांनी पटकावला। उत्तेजनार्थ बक्षिसे गीतांजली बडवण्णाचे, वर्षा कुंटे, ज्योती पारसेकर, अश्विनी लोहार, तेजस्विनी मण्णूरकर, अंकिता किल्लेकर, रेखा राजगोळकर यांना मिळाले। उत्तर प्रदेशमधील आग्रा लखनौ एक्सप्रेसवर झालेल्या भीषण अपघातात 5 डॉक्टरांचा मृत्यू झालाय। हे डॉक्टर लखनौ येथून आग्र्याकडे जात होते। सैफई मेडिकल युनिव्हर्सिटीमधील डॉक्टर प्रवास करत असलेली स्कॉर्पिओ पहाटे 3 वाजण्याच्या सुमारास भरधाव वेगाने दुभाजकावर आदळली आणि हा भीषण अपघात झाला। डॉक्टर जयवीर सिंग वय 39, डॉक्टर अनिरुद्ध वय 29, डॉक्टर संतोष कुमार मौर्य वय 40, डॉक्टर अरुण कुमार वय 34 आणि डॉक्टर नरदेव वय 35 अशी मृत डॉक्टरांची नावे आहेत, तर एक जण गंभीर जखमी झाला। हे सर्व डॉक्टर्स लखनौमधील एका विवाह सोहळ्यात सहभागी होऊन सैफई येथे परतत होते, अशी माहिती समोर आली आहे।
सह्याद्रीच्या दऱ्याखोऱ्यात घनदाट जंगलामध्ये वसलेल्या दोडामार्ग तालुक्यातील कुंभवडे गावामध्ये दुर्मिळ ब्लॅक पॅन्थरचं पुन्हा एकदा दर्शन झालंय. 8 महिन्यांपूर्वी तेरवण मेढे परिसरातही ब्लॅक पॅन्थर पाहायला मिळाला होता. त्यामुळे सह्याद्री पर्वतरांगात ब्लॅक पॅन्थरचं अस्तित्व अधोरेखित झालं आहे. कळणे येथील दर्शन देसाई हे काही कामानिमित्त कुंभवडे ते चंदगड असा प्रवास करत असताना त्यांना कुंभवडेमधील जंगल भागामध्ये हा दुर्मिळ ब्लॅक पॅन्थर पाहायला मिळाला. वाहन आल्याचे पाहताच ब्लॅक पॅन्थर झुडपांमध्ये लपू लागला. यावेळी दर्शन देसाई यांनी त्या ब्लॅक पॅन्थरची छबी आपल्या मोबाईलमध्ये कैद केली. त्यामुळे सह्याद्रीच्या पर्वतरांगात पुन्हा एकदा ब्लॅक पॅन्थरचं दर्शन झाल्यानं येथील जैवविविधता अधोरेखित होते. वन विभागाने देखील या परिसरात ब्लॅक पॅन्थर असल्याचं सांगितलं. पुढील महिन्यात भारत गोठणार आहे. होय, कारण यंदाचा 2024चा हिवाळा भारतातील सर्वात थंड हिवाळा असेल. नीना चक्रीवादळाच्या प्रभावामुळे जेव्हा प्रशांत महासागराचे पाणी अपेक्षेपेक्षा जास्त थंड होते त्यावेळी असे घडते. त्यामुळे आशियाई देशांमध्ये हवेच्या थंड लाटा निर्माण करते, ज्यामुळे भारत, पाकिस्तान, अफगाणिस्तान, श्रीलंका, म्यानमार या देशांना याचा प्रचंड धोका निर्माण होऊ शकतो. यापूर्वी भारतात 2001 साली शेवटचा ला नीनाचा प्रभाव पाहायला मिळाला होता, जो 7 महिने टिकून होता. एका अहवालानुसार 2024ला ला नीना परिणामाची 60% शक्यता आहे. जर असं घडलं तर डिसेंबर, जानेवारी आणि फेब्रुवारी हे भारतीयांसाठी भयानक थंडीचे दिवस ठरतील असा अंदाज वर्तवण्यात येतोय. नाईंगलज येथील ग्रामपंचायतीच्या वॉर्ड नंबर 1 मध्ये झालेल्या पोटनिवडणुकीत काँग्रेसचे संतोष श्रीकांत पाटील हे विजयी झाले, तर भाजपचे सचिन मारुती पाटील यांचा 26 मतांनी पराभव झाला. यावेळी कार्यकर्त्यांनी जल्लोष साजरा केला. वॉर्ड नंबर 1 मधील ग्रामपंचायत सदस्य संतोष मारुती पाटील यांचं अकाली निधन झालं होतं. त्यांच्या निधनामुळे रिक्त झालेल्या जागेसाठी 23 नोव्हेंबर रोजी निवडणूक घेण्यात आली. मयत संतोष मारुती पाटील यांचे बंधू सचिन मारुती पाटील हे भाजपकडून रिंगणात उभे होते, तर संतोष श्रीकांत पाटील हे काँग्रेसकडून रिंगणात होते. काँग्रेसचे संतोष श्रीकांत पाटील यांना 390 मते, तर भाजपचे सचिन मारुती पाटील यांना 364 मते मिळाली. निकाल हाती आल्यानंतर कार्यकर्त्यांनी गुलालाची उधळण व फटाक्यांची आतिषबाजी करत जल्लोष साजरा केला. चिकोडी रायबाग मतदारसंघात येणाऱ्या व चिकोडी तालुक्यातील 11 गावात कुठल्याही प्रकारे शुद्ध पाणी पुरवठ्यात अडथळा येऊ नये. लोकांना सुरळीत जलजीवन मिशन योजनेतून पाणी पुरवठा सुरळीत करा. यामध्ये हयगय करणाऱ्या कंत्राटदारांना नोटीस देण्याची सूचना रायबागचे आमदार दुर्योधन ऐहोळे यांनी दिली. बुधवारी येथील तालुका पंचायतीत आयोजित 11 गावांच्या विकास आढावा बैठकीत ते बोलत होते. राज्यात पंचमसाली लिंगायत समाज एकत्र येत आहे. त्या पार्श्वभूमीवर हुक्केरी तालुक्यातील सर्व समाज बांधवांनी एकत्र येऊन परिवर्तन घडवून आणूया असे आवाहन विरक्त मठाचे श्री शिवबसव स्वामीजी यांनी केले. ते हुक्केरी येथील हावेरी मठात जमलेल्या पंचमसाली समाजाच्या मेळाव्यात बोलत होते. या कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी पंचमसाली समाजाचे तालुकाध्यक्ष विजय रवदी हे होते. याचबरोबर आजचे बातमीपत्र इथे संपले. अधिक माहिती आणि ताज्या घडामोडींसाठी पाहत रहा तरुण भारत न्यूज चॅनल. तसेच आमच्या चॅनलला लाईक, शेअर आणि सबस्क्राईब करायला विसरू नका. आणि विश्वासार्ह बातम्यांसाठी दररोज वाचा दैनिक तरुण भारत. धन्यवाद.